आचारसंहितेच्या उंबरठ्यावर आरक्षणाच्या मागणीनं जोर धरलाय। ओबीसी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली तर बुधवारपासून धनगर समाजाची आरक्षणासाठी पदयात्रा निघणार आहे। आचारसंहितेच्या उंबरठ्यावर आरक्षणाचा प्रश्न तापला। ओबीसी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात। धनगर समाज बुधवारपासून पदयात्रा काढणार। आचारसंहितेच्या उंबरठ्यावर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू लागलाय। मुंबईत आझाद मैदानातनं ओबीसी समाजाच्या एल्गार मोर्चाला सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी समाजानं एल्गार मोर्चा काढलाय। 29 नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाने जो मराठा आरक्षणाचा कायदा पास केला त्या कायद्याप्रमाणे मराठा समाजाला SC-BCचा दर्जा देऊन त्यांना जे आरक्षण दिलेलं आहे तर हा कायदा रद्द झाला पाहिजे। याचं कारण असं की मराठा समाजाला SC-BC किंवा OBC दर्जा दिल्यामुळे ते केव्हाही ओबीसींच्या मूळ यादीमध्ये येऊन ओबीसींचं आरक्षण खतम करू शकतात। हा एल्गार मोर्चा आहे। येणारे 5 दिवस अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला अल्टिमेटम देतोय की या 5 दिवसामध्ये जो काळा कायदा तुम्ही पारित केलेला आहे त्याची दुरुस्ती करावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नये। जो गायकवाड आयोग नेमला त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसा अहवाल लिहून घेतला आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते ओबीसींच्या आरक्षणावर आक्रमण करणारं आहे। कारण SC-BC म्हणजेच ओबीसी असल्यामुळे ते कोर्टामध्ये त्यांचं आरक्षण टिकलं नाही तर ते ओबीसीमध्ये येण्याची भीती आहे। दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झालाय। बुधवारपासून महाडवरनं धनगर समाजाची पदयात्रा सुरू होतीये। मुंबईत ही पदयात्रा धडकेल। विशेष म्हणजे शेळ्या मेंढ्यांसह धनगर समाज या यात्रेत सहभागी होणार आहे। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत ही पदयात्रा सुरू होतीये। आता ही लढाई आर या पारची आहे। ज्या दिवशी 1 तारखेला आम्ही मुंबईमध्ये घुसू तेव्हा 25-30 लाख धनगर समाजाची युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि आया बहिणी येणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला एसटीचा दाखला मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आमची मागणी अशी आहे की आम्हाला तुम्ही राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढा। त्या अध्यादेशामध्ये असं लिहा की महाराष्ट्रातील धनगर हाच धनगड आहे आणि यांना एसटीचा दाखला इश्यू करा। केंद्राकडे शिफारस पाठवणे म्हणजे धनगरांची परत 25 वर्ष आरक्षण न देण्याची तजवीज करणं असं आमच्या सगळ्या लोकांना वाटतंय। सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारनं धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं, पण 4 वर्ष होऊनही आरक्षणासंबंधी समाधानकारक पावलं उचलली न गेल्याचा आरोप फडणवीस सरकारवर होतोय। त्यातच मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर संभ्रम आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक समाजात संतापाची भावना धुमसतीये। एकंदरीतच आचारसंहितेच्या उंबरठ्यावर फडणवीस सरकार आरक्षणाच्या चक्रव्यूहात अडकत चाललंय असं चित्र निर्माण होतंय। मुंबईहून मिलिंद तांबे आणि पुण्याहून अमोल कविटकर, साम टीव्ही।